मिरजेच्या शासकीय महाविद्यालयात बीएससी नर्सिंग कॉलेजचे माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन। लवकरच कॉलेजची आणि वसतिगृहाची सुसज्ज इमारत उभी करणार असल्याचे आश्वासन। मिरजेच्या शासकीय महाविद्यालय रुग्णालयात बीएससी नर्सिंग कॉलेजचे माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। 2024 साली मंत्रालयात या कॉलेजबाबत आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी मागणी केली होती। त्यावेळी राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी त्यावेळीचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे 100 सीटचे बीएससी नर्सिंग कॉलेजची मागणी केली होती। राज्यात फक्त जळगाव आणि त्यानंतर सांगलीच्या मिरजेत बीएससी नर्सिंग कॉलेज मंजूर झाले। आज या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी म्हणजेच कॉलेजचा पहिला दिवस साजरा करण्यासाठी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी उद्घाटन करून उपस्थितांना मार्गदर्शन केले। या कॉलेजमध्ये शिकण्यासाठी येणाऱ्या मुला-मुलींना राहण्याची व शिकण्याची सोय होण्यासाठी हॉस्टेलसोबत कॉलेजचा प्रस्ताव सुद्धा देण्यात आला असून त्यामध्ये 39,45,00,000च्या प्रस्तावात नवीन कॉलेजची इमारत आणि वसतिगृहाची इमारत असून यासाठी हाय पॉवर कमिटीने सुद्धा त्याला मंजुरी दिली असून या विभागाचे राज्याचे मुख्य सचिव धीरज कुमार यांच्याशी चर्चा झाली असून याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे पाठपुरावा करून लवकरच प्रशासकीय मान्यता मिळेल अशी माहिती आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी दिली। तर 1 वर्षाच्या कालावधीमध्ये सुसज्ज असे कॉलेज आणि वसतिगृह उपलब्ध करण्याचे आश्वासन आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी विद्यार्थ्यांना दिले। यावेळी शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. प्रियंका राठी, डॉ. वंदना शहाणे यांच्यासह बीएससी नर्सिंग विभागातील सर्व शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज येथे बीएससी मधून नर्सिंग कॉलेजचा पहिला दिवस साजरा होतोय। बीएससी कॉलेज नर्सिंग हे 2024-25 साली आम्ही मंत्रालयात मागणी केली होती। 100 सीटचं आम्हाला नर्सिंग कॉलेज पाहिजे। त्यावेळी गिरीश महाजन साहेब मंत्री महोदय होते आणि त्यावेळी त्यांनी 2 जिल्ह्याला मान्यता दिली, जळगाव जिल्हा आणि आपला मिरज सांगली जिल्ह्याला मान्यता दिली। त्यामध्ये 100 विद्यार्थ्यांची सुखसोयी इथं होणार आहे। 3रा राऊंड झालेला आहे, 4थ्या राऊंडमध्ये थोडेसे मुलं राहिलेले आहेत। ते 3रा राऊंड पण आता काही दिवसामध्ये कंप्लीट होईल आणि 100 मुलं इथं प्रशिक्षण घ्यायला सुरू करतील नर्सिंगचं। हा कोर्स 4 वर्षाचा असतो आणि ह्या 4 वर्ष करत असताना निश्चितच मला आनंदाने सांगावं वाटलं की ह्या मुलांना इथं राहण्याची सोय आणि त्यांच्या विद्यालयाची सोय, त्यांच्या कॉलेजची सोय होणं काळाची गरज होती। परत आम्ही प्रस्ताव शासनाला टाकला आणि शासनाला सांगितलं की ही जी मुलं 100 मुलं येणार आहेत ॲडमिशन होऊन त्यांना वसतिगृह लागणार आहे आणि वसतिगृहाच्या बरोबरच त्यांना एक कॉलेज म्हणून त्याला एक बिल्डिंग उभा करायला लागेल, त्यांचं कॉलेज होणं जरुरीचं आहे। त्यासाठी आम्ही प्रस्ताव टाकला। तो प्रस्ताव होता 39,45,00,000चा आणि तो प्रस्ताव सगळा तडपाडी करून सगळं करून हाय पॉवर कमिटीकडं त्याला मंजुरी टाकलं गेलं। हाय पॉवर कमिटी ह्यांनी त्याला मंजुरी दिलेली आहे। परवा मी मुंबईला गेल्यानंतर त्यासाठी मी फॉलो घेतला। ते हाय पॉवरची सेक्रेटरींची सही होऊन PWD सेक्रेटरींच्याकडे ती फाईल आलेली आहे। मी आपले सेक्रेटरी, वैद्यकीय सेक्रेटरी धीरज कुमार, मी ह्यांच्याशी बोललो तर ते म्हणले, हसन मुश्रीफ साहेबांशी मी त्यांना ट्रेनमधून त्याच्याशी बोललो तर ते बोलले काय अडचण नाही, पुढल्या हप्त्यामध्ये आपल्याला त्याचा JR आला असेल, त्याचा जर मीटिंग आला असेल तर आपण JR ताबडतोब काढून ताबडतोब प्रशासन मान्यता द्यायला हरकत नाही आहे। तर ह्या हप्त्यामध्ये किंवा सोमवार पुढल्या हप्त्यामध्ये ह्याची प्रशासन मान्यताचा JR आपल्याकडे येईल, आल्यानंतर टेंडर होईल आणि काम चालू होईल। मी आता मुलांनाही सांगितलं, सगळ्या नर्सिंगच्या कोर्स करणाऱ्या मुलांना की हा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये आता जर ह्या पुढ्याचा JR आला तर तुम्हाला 1 वर्षामध्ये आम्ही कॉलेज आणि तुमचं वसतिगृह हे सुसज्ज असं चालू करून देऊ, एवढं मी त्यांना आश्वासित केलेलं आहे।